बीड तालुक्यातील पाली येथील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी भाविक भक्त तसेच नागरिकांशी संवाद साधला। यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची आज मंगळवार दिनांक 21 मे रोजी दुपारी 12 वाजता उपस्थिती होती। छत्रपती संभाजीनगर इथून हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील पहिल्यांदा पुन्हा बीड जिल्हा दौऱ्यावर आले आहेत। त्यांनी आज बीड तालुक्यातील पाली येथील सुरू असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाला त्यांनी भेट दिली व त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व समाज बांधव, मराठा समाज बांधव व तसेच सर्व नागरिकांशी त्यांनी त्या ठिकाणी संवाद साधला आणि सर्वांना संबोधित केले। या संदर्भात मराठा आरक्षण तसेच सगळे सोयऱ्याचा सरकारने कायदा लागू करावा या संदर्भात देखील त्यांनी चर्चा केली। यावेळी त्यांच्यासोबत श्री क्षेत्र नारायणगडाचे महंत हरिभक्तपरायण शिवाजी महाराज तसेच मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे, हनुमान मुळीक यांच्यासह अनेक समाज बांधवांची त्यांच्यासोबत उपस्थिती होती। आपले पोरं शिकवा, पहिलं काम करा, पोरं शिकवा, त्यांना आरक्षण मिळवून द्या। तुमचे लेकर अधिकारी झाले की त्यांच्या मागे पुढे पडायला लोक चालू करतील। ते स्वप्न बघा। एखाद्याचा कार्यकर्ता बनून त्याच्या मागे कुत्र्यासारखं पाहण्यापेक्षा आपले लेकर खूप शिकवा, त्यांना आरक्षण द्या, ते अधिकारी बनते, तुमच्या लेकराच्या चपला उचलायला लोक सुरू करतील। आपले लेकर अधिकारी बना। आणि आता ह्या निवडणुकीत कुणी पडू कुणी आणि तिसरं या पाली नगरीतून सांगतो, शांत बघा, काहीच करायचं नाही कोणा, एकदम शांत राहा। त्यांच्या लोक त्यांनाच पाडणार आहेत, ते आपल्यावर ढकली ते। शांत राहा। कोणी पोस्ट टाकले तरी उत्तर देऊ नका। कोणी आपल्या मराठा समाजाला वाईट बोललं तरी उत्तर देऊ नका। मराठ्यांनी शांत राहा, एक महिनाभर तरी।